जालन्यामध्ये बंजारा समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं। मोर्चामध्ये बंजारा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। एसटी प्रवर्गातील समावेशासाठी बंजारा समाजाचा विराट मोर्चा निघाला। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातनं आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। बीड आणि जालना दोन ठिकाणच्या मोर्चाची ही दृश्य आपण पाहतोय। दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने बंजारा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय। दोन्ही ठिकाणी विराट मोर्चे निघाले। बंजारा समाजाच्या मागणी विरोधात आदिवासी समाज आक्रमक झालेला आहे। हिंगोली, नंदुरबार आणि अकोल्यामध्ये आदिवासी समाजाने आंदोलन केलंय। हिंगोलीच्या कळमनुरी इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। धडगाव इथं आदिवासी समाजाचा भव्य निषेध मोर्चा निघाला। तर तिकडे अकोल्यामध्ये सुद्धा आदिवासी समाजाने मोर्चा काढत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देऊ नये अशी मागणी केलेली आहे। हिंगोली, नंदुरबार आणि अकोला तीन ठिकाणची ही दृश्य। आता नवीन विषय परत आला आहे की हैदराबादच्या गॅझेटमध्ये जे बंजारा समाज आहे या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहेंदू ट्राइब असं म्हटलेलं आहे। आणि एका ठिकाणी त्या गॅझेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग ओबीसी मध्ये असतील तर त्या गॅझेटला आधार धरून ते आदिवासीमध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही। आदिवासींचं घुसखोरीचा विषय येताच कामा नये आणि जो तो याच्यात येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आमच्याकडे राज्यघटना आहे। पूर्वी झालं ते झालं। 2 लाखाच्या जवळपास कर्मचारी बोगस आहे आणि अगदी लाखोने का म्हणतो हजारोने डॉक्टर इंजिनियर झालेत, MD होऊन बाहेर पडलेत। आम्ही ते पाहत राहिलो। कोर्टामध्ये गेले किंवा कितीही आंदोलन केले, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी त्याने बॉम्बाबॉम्ब केली तरी बॉम्बा मारण्याने आदिवासी होत नाही। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्याने जो मागणी केली की आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे, आदिवासी आरक्षणासाठी आदिवासीच्या पोटात जन्मात यावा लागतो आणि म्हणून त्यांच्या तो आंदोलन ते करत राहील। आम्ही जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि कोणताही समाजाला आदिवासीचं आरक्षण घेऊ देणार नाही।